तुमची भक्ती आमच्यावर असलेली श्रद्धा या पाण्यासारखी आहे. जो जो हे पाणी ग्रहण करेल त्या प्रत्येकामध्ये आमचा वास आहे. आपला स्वार्थ नसताना देवाचं कार्य सोडून इतरांची मदत करणं हा परमार्थाचा भाग आहे. मात्र देवाचं कार्य करत असतानाही मनामध्ये स्वार्थ असणं त्याचा काही उपयोग होत नाही. गोपाळा, तू माईला मदत करायला गेलास यात तुझा वैयक्तिक काही स्वार्थ नव्हता. तू तिच्या काळजीपोटी गेलास, त्यामुळे यात तुझी काही चूक नाहीये. अध्यात्म आणि परमार्थ यात अपरिपक्व असलेल्या लोकांनी काढल्या निष्कर्षातून तुमच्यासारख्या भक्तांनी डगमगून जाऊ नये. गोपाळा, माईची काळजी करू नकोस, आम्ही आहोत. अरे ती नामस्मरणामध्ये इतकी गुंग झाली होती की गरम पाण्यामुळे तिचा हात कधी वाजला हे तिला कळलं सुद्धा नाही. काही क्षण परीक्षेचे असतात, मात्र ती परीक्षा सुरू असताना तुमच्या सुरक्षेची जबाबदारी आमची असते. शिव शंकर शंभो. हे घे औषध घे. सावकाश सावकाश. आई, मला असं वाटतंय तिला ही स्वयंपाकाची जबाबदारी घ्यायची नाहीये ना, म्हणून ती हे सगळं नाटक करते. तू कशाला काळजी करते तिची? नाही ग सुलोचना, पालवी तशी नाहीये. तुझा ना काहीतरी गैरसमज होतो. आई, बरं वाटतंय ना हिला? बरं झालं पालवी, गोमुख इथे वेळेवर आला म्हणून तुझ्यावर वेळेत उपचार होऊ शकले. नाहीतर आज काय अनर्थ झाला असता देवास ठाऊक. पण आई, माझं पारायण अर्धवट सोडून यावं लागलं मला. काळजी घे ग पालवी. हे काय? शेवटचं पान? हे कोणी केलं असेल? नक्कीच निरंजननी केलं असेल. बाप्पा, मला क्षमा कर. परमार्थात केवळ प्रक्रिया पार पाडत उपयोग नसतो. परमार्थातले काही संकेत समजून घ्यावे लागतात. गोमुखा, यात तू अजून कच्चा आहेस. स्वामी, अहो गोपाळ बुवा तर हार अर्धवट सोडून उठून गेले होते. माईंचा हात भाजला ना म्हणून. पण हार पूर्ण कसा झाला हा? कपिलताई, गयाताई, कळलं. स्वामींनी हार केला, बरोबर ना? स्वामी, म्हणजे गोपाळ बुवा परमार्थ करत होते, पण प्रपंचाची समस्या आली म्हणून ते गेले. पण स्वामी, तुम्ही त्यांच्या कर्तव्याचीही काळजी घेतलीत. स्वामी, आपण धन्य आहात. शिव शंकर शंभो. पालवी बाळा, तुला नक्की बरं वाटतंय ना? का वैद्य बुवांना बोलवायला सांगू? हो सासूबाई, आता बरं वाटतंय. बरं झालं. श्री स्वामी समर्थ. बरं सुनबाई, अगं आपल्या गावात दरवर्षी गणेशोत्सवानिमित्त ना प्रत्येकाच्या घरी जाऊन बाप्पांचं दर्शन करण्याची प्रथा आहे. आम्ही सगळ्यांच्या घरी जाऊन बाप्पांचं दर्शन करून येतो. बरं, तोपर्यंत तू तुझी काळजी घे. हो, पण हे सगळं करताना फक्त एक लक्षात ठेव, तू स्वतःचीही काळजी घेच. काय ना, आपल्याकडे गणेश विसर्जनापर्यंत
अहोरात्र दिवा तेवत ठेवण्याची प्रथा आहे. आम्ही येतो हा. तुम्ही काळजी नका करू, मी दिवा तेवत ठेवीन. सासूबाईंनी दिवा तेवत ठेवायला सांगितलंय. दिव्यात तेल घालायला हवं. पालवी पालवी, अगं आत्ता ना गावात सुलभा भेटली. ती म्हणाली तुझ्याही पाय घसरून पडलीये ग आणि तिला बरंच लागलंय. कसं? मी आलेच, आईला भेटून आले मी. हो पण सासूबाईंनी दिवा तेवत ठेवायला सांगितलंय. घराण्याची प्रथा आहे ती. मी एक काम करते, सासूबाई आल्यावरच आईला भेटायला जाते. अगं अगं काकूंची काळजी घ्यायला तिथे कोणीतरी हवं की नको? मी जाऊ का त्यांच्याकडे? हा नाही, तुम्ही थांबा, मी जाऊन आलेच. तुम्ही तेल टाकाल ना? तू नको काळजी करूस. बरं, मी आलेच. काळजी घे हा त्यांची. दिवा तेवत ठेवायचा आहे का? दिव्यात तेल घालायचंय का? बर. श्री गणेशाय नमः. आता बघूया ना बाप्पाच्या दिव्याचं रक्षण कसं करते ती पालवी. या गीताबाई शेजारी दर्शनाला आल्यात वाटतं. म्हणजे थोड्या वेळात आमच्याकडे सुद्धा येतील. मग हीच वेळ आहे गोमुखच्या नजरेत पालवीला चुकीचं ठरवायची. पालवीला दोष देण्याची संधी आपोआप माझ्याकडे चालून आली आहे. आई कुठे आहेस? दार तर बाहेरून बंद आहे, पण मग आई कुठे आहे? हे कसं शक्य आहे? आईला लागलं असं सांगितलं, पण आई घरातच नाही. मग ती कुठे गेली असेल? वैद्यांकडे गेली असेल का? की मला कोणी चुकीच्या वाटेला लावलं? गीता काकू या ना. बाई बाई बाई, अरे देवा, आता दिवा विझला असता हो. बापरे, तेल सुद्धा संपलं याच्यातलं. बाई ग, मी वेळेवर आले म्हणून, नाहीतर गोमुखा अनर्थ झाला असता रे. हे काय, आता ही समयी विजली असती तर? अरे आई बाबा पालवीला सांगून गेले होते दिव्याकडे लक्ष ठेव म्हणून. कुठे गेलीये काय माहिती. काकू माझ्या वेळेत लक्षात आलं म्हणून, नाहीतर काय झालं असतं गोमुखा. इतकं महत्वाचं काम लक्ष न ठेवता कुठे गेली असेल ही? तिचं काहीतरी महत्वाचं काम असेल हो, नाहीतर कशाला जाईल. हो ना काकू? हो. आई, तू इथे कशी? तुला लागलं होतं ना?
अगं मी घरी गेले होते तुला बघायला, सगळीकडे शोधलं. अगं मी तर शेजारी आले होते गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी. म्हटलं तुला भेटून जावं. गोमुखा आली बाप्पा आली. कुठे गेली होतीस तू? इतकं महत्वाचं काम सोडून कुठे गेली होतीस? मला खोटं सांगितलं होतं की तुझी आई पडली आहे म्हणून मी शोधायला आईला तिकडे गेले होते. अगं आत्ता ना गावात सुलभा भेटली. ती म्हणाली तुझी आई पाय घसरून पडली आहे ग आणि तिला बरंच लागलंय. आणि ननंदबाईंनीच मला सांगितलं होतं की घरी जाऊन बघ आईला. अगं अगं पालवी काय बोलतेस तू? अगं आणि हे मी कधी तुला बोलले? हे काय बाई आरोप नको घेऊ बाई माझ्यावर. हा अरे गोमुखा बघ नाही काय सांगते. अहो काकू काय हे? ताईवर असले खोटे आरोप करू नकोस. तुझं चुकलंय तर ते मान्य कर. अगं या घराची परंपरा आहे, हा दिवा विसता कामा नये, तो तेवत ठेवायचा असतो. तुला इतकं साधं काम जमलं नाही. अरे गोमुखा नको ओरडू तिच्यावर एवढं. हा लहान आहे अजून ती. हो खरंच. अहो ननंदबाई तुम्हीच सांगितलं होतं ना मला. अहो मी खोटं बोलत नाहीये, खरंच मला ननंदबाईंनी सांगितलं होतं. मी बेफिकीरपणाने नाही वागली हो. बस आता जास्त खोटं बोलू नकोस. का आलीस माझ्या आयुष्यात तू? काय आई बाबांनी मुलगी निवडली आहे माझ्यासाठी, अशी नतद्रष्ट. एक एक साधं काम येत नाही हिला. तुझ्यामुळे सारखा व्यत्यय येतोय माझ्या गणेश भक्तीत. जा माझ्या नजरेसमोरून तू. स्वामी माझी काहीही चूक नसताना मी यांच्या नजरेत चुकीची ठरते. मला कळत नाहीये सुलोचना ताई असं खोटं का बोलले असतील. स्वामी माझं काही चुकतंय का हो स्वामी? स्वामी स्वामी बाळा मला ठाऊके तुझ्या बाबतीत जे घडते ते चुकीचं घडते, पण काही गोष्टी खडू द्याव्या लागतात. आणि जेव्हा यातून तावून सुलाखून निघशील तेव्हा तुझं आयुष्य सोन्याप्रमाणे लखलखून जाईल. स्वामी मला ह्यांच्या भक्तीत अडथळा नाही बनायचं, सहाय्यभूत ठरायचंय. पण मी काय करू मला काही कळत नाहीये स्वामी. तू अर्धांगिणी आहेस गोमुखशी. गोमुखला त्याच्या पद्धतीने भक्ती करू दे आणि तू ही भक्ती कर जशी आजवर करत आली तशी. आम्ही काय सांगतोय ते नीट ऐक. श्री स्वामी समर्थ. 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 स्वामी आजोबा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी आजोबा एक प्रश्न पडलाय, विचारू का? विचार. मामा
गणपती बाप्पाच्या मूर्ती समोर बसून नामस्मरण करत असतो आणि इथे मामी काम करताना नामस्मरण करते. देवाची मूर्ती तर समोर नाहीये, असं नामस्मरण केलं तर चालतं का? बाळा, हा माझा भक्तीचा मार्ग आहे आणि तो त्यांचा भक्तीचा मार्ग आहे. देवाचं नामस्मरण करणं महत्वाचं आहे. स्वामी आजोबा, कुणाचा मार्ग योग्य आहे? सांगतो हा, पण त्याआधी आमचं एक काम कर. जा समोर त्या कोपऱ्यात बस आणि श्वास घे. जा. स्वामी आजोबा, मी श्वास इथेही घेऊ शकतो. कोपऱ्यात जाऊन बसायची काय गरज? बरोबर. अरे ज्याप्रमाणे श्वास तू कुठेही घेऊ शकतो, अगदी त्याचप्रमाणे नामस्मरण तू कुठेही करू शकतो. त्याकरता विशिष्ट जागा आणि विशिष्ट वेळेची काही आवश्यकता नसते. उठता बसता काम करताना कधी नामस्मरण करू शकतो, अगदी श्वास घेतो त्याप्रमाणे, आणि ते देवापर्यंत पोहोचता. कळलं का? हो स्वामी आजोबा. जे निरंजनला कळलं तेच आता गोमुखला समजावण्याची आवश्यकता आहे. पालवी, चल आमच्या बरोबर. शिव शंकर शंभो. तू आणि पालवी दोघांनी मिळून दुर्वा गोळा करायच्या, त्याच्या जुड्या बनवायच्या आणि गावात जेवढ्या घरी गणपती बसलाय त्या प्रत्येक घरी जाऊन गणपतीला दुर्वा व्हायच्या. शिव शंकर शंभो. श्री गणेशाय नमः. अगं विंचू आहे त्यात, फेकून दे त्या दुर्वा. अगं त्या दुर्वा टाकून दे, तू दंश करेल विंचू. फेकून दे. अगं काय केलंस हे? त्या विंचवाने दंश केला असतं म्हणजे? विंचू दुर्वांसोबत आलाय म्हणजे त्यालाही बाप्पांचं दर्शन घ्यायचं असणार. अगं तुझ्या हातात दुर्वा होत्या, त्यात विंचू होता. तू त्या दुर्वा खाली का नाही फेकल्यास? ह्या दुर्वा गणपती बाप्पासाठी आणल्या आहेत आणि त्या दुर्वा खाली पडला असता तर त्याचा अपमान झाला असता आणि दुर्वांचा अपमान झाला असता तर गणपती बाप्पांचाही अपमान झाला असता. आणि विंचू दुर्वांवर बसला होता. दुर्वांमध्ये कुठलाही दाह शांत करण्याची ताकद असते. विंचवामधलं विषही त्यावेळी निष्प्रभ झालं असणार. पण माझ्यावरचं संकट तू स्वतःवर घेतलंस. शिवाय गणपती प्रती तुझं समर्थन हे थक्क करणार आहे. हे जे काही चाललंय ना ते शुभचिन्ह नाहीये. यांच्या नात्यात तणाव निर्माण करायलाच पाहिजे.
उद्या बघच पालवी मी काय करते. ज्या गोष्टी आम्ही जुळवून आणल्यात त्या वेगळं होण्याचं भय बाळगू नकोस. विघ्न आणि विघ्न संतोषी माणसं प्रपंचाला चुकली नाहीयेत, पण त्यावेळी जर तुम्ही परमार्थाची कास धरून ठेवली तर परमार्थ विघ्न आणि विघ्न संतोषी माणसांवर विजय मिळवून देतो. ही बरणी तुला योग्य वेळी पालवी पर्यंत पोहोचवायची आहे, पण ती योग्य वेळ कधी येईल हे आम्ही तुला सांगू. शिव शंकर.